श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। गोपाल कृष्ण भगवान की जय। कीर्तनेंदु वैकुंठवासी हरिभक्त परायण अनाभावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत या ग्रंथातला 11वा स्कंद सुरू आहे। काल 18व्या अध्यायातील 26व्या ओळीपर्यंत आपण आलो होतो। भगवंत निजधामाला कसे गेले हे सर्व देव आजूबाजूला त्यांची प्रार्थना करत असताना अचानक ते अदृश्य झाले, सदेह वैकुंठाला गेले। विद्युल्लता झळकली गगनी, तिचा मार्ग देखिला कोणी। तैसा श्रीकृष्ण जाता धामी, दैवता न कळला तन्मार्ग। ऐसी श्रीकृष्ण योग निपुणता, विस्मय झाला ब्रह्मादिका। सकळ ही जाती आपल्या लोका, कौतुकपूर्ण स्तवन करीत। भगवंताचं स्तवन करमदेव आपापल्या ठिकाणी गेले। जे ब्रह्मदेव सत्यलोकाला गेले, भगवान शंकर कैलास पर्वतावर गेले, इंद्र आपल्या आपल्या सभेमध्ये गेले। जन्म मरण नोहे श्रीकृष्णास, सदा संचला येतना जात काही। जो सदैव आहे त्याला कुठं जाणं नाही आणि येणं नाही। हवा आहे नेहमी, फक्त ती वाहिल्यानंतर आपल्याला कळते की आहे। हवा नाही असं आहे का? नाहीच आहे, पण ती वाहिली की कळते। तसं जन्म घेतला की अवतार झाला, तसा हा परमात्मा। जसं पाण्यावरती निर्माण होणारी लाट आधीही पाण्यात होती, निर्माण झाली तरी पाण्यावरच आहे, आणि ती पुन्हा वारा थांबल्यानंतर पाण्याशी एकरूप होऊन जाते। ती कुठं नवीन काय आणावी लागते का? तिचं काही नवीन जन्म नाही आणि मृत्यू नाही। म्हणजे पाण्याच्या लाटेचा जसा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, म्हणून त्याला काय म्हटले? आगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुस्तिक आहे। जो जन्मालाच आला नाही त्याला मरण कुठलं आहे? जन्म मरण नोहे श्रीकृष्णास, मायेचा एक आज्ञेय विलास। हा सगळा भगवंताच्या मायेचा खेळ आहे, विलास आहे। महिमा न कळे मानवास, मनुष्याला त्या भगवंताची लीला कळत नाही। महिमा न कळे मानवास काय आहे? अतर्क्य लीला देवाची। देवाची लीला अतर्क्य आहे। आपल्याला एक 10 बाय 12चं घर बांधायचं म्हटलं तर 4 खांब पाहिजे, वरती स्लॅब टाकला पाहिजे। एवढं मोठं आकाश आहे, त्याला काय आहे? आधार आहे काय? त्याला काहीच आधार नाही। एवढं मोठं आकाश टिकून आहे। म्हणजे अग्नीवरती जर पाणी टाकलं, अग्नी विझून जातो, पण समुद्राच्या पोटामध्ये अग्नी आहे, त्याला वडवा अग्नी म्हणतात। खाली अग्नी आणि वरती समुद्र। आपल्याही पोटामध्ये अग्नी आहेच, एवढं तांब्या पाणी पितो तर तो विझत नाही। ही सगळी भगवंताची अतर्क्य लीला आहे। रंगभूमीवरी जैसा नट, नाना रूपे लाघव दावित। परी मूळ स्वरूपी नव्हे पालट, प्रेक्षकांचा दृष्टीभ्रम। एक गरीब मनुष्य असा विचार करा, त्याने नाटकामध्ये श्रीमंत अशा व्यापाराचा वेश घेतला।
तर त्यांनी जरी नाटकामध्ये व्यापाराचा वेश घेतलेला असला तरी तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरत नाही. मी गरीब आहे, नाटकापुरता श्रीमंत आहे. नाटक संपलं की अंगावरचे ते भरजरी वस्त्र काढून ठेवायचे आणि पुन्हा आपल्या स्वरूपामध्ये यायचं. म्हणले मगाशी तर हा श्रीमंत दिसत होता आणि आता असा कसा? म्हणले हा दृष्टीभ्रम आहे. तो आधीचा तोच आहे, आत्ताही तोच आहे. म्हणजे स्टेजवर उभारण्याच्या आधीचा आहे तोच आहे, उभारल्यानंतरचा आहे तोच आहे, आणि आता स्टेजवरनं खाली उतरला तरी तोच आहे. मग मधल्या काळामध्ये म्हणले तो दृष्टीभ्रम होता, त्याने व्यापाऱ्याचा वेश घेतला होता. तुम्हाला वाटतं खरं व्यापारीच आहे. तसं आपण स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाही, मग कोण आहेत? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ज्या काळापुरता आपण देह धारण करतो त्या काळापुरता आपण स्त्री आहे, पुरुष आहे, नपुंसक आहे, काय असेल त्या. रंगभूमीवरी जैसा नट, रंगभूमीवरचा नट जसं त्याला काम देईल तसं करतो. एखादा स्त्री वेशधारक नट आहे, विचार करा. त्याला सांगितलं आज द्रौपदीची भूमिका करायची, तो म्हणलं करतो. उद्या म्हणले कैकेयीची करायची, करतो. उद्या म्हणले कौशल्याची करायची, करतो. ती स्त्री म्हणते करते मी नट. सीतेची करायची, करते. दासीची करायची, करते. म्हणजे रंगभूमीवरचा नट जसं त्याला डायरेक्टर सांगेल आज तुला ही भूमिका करायची आहे, तसं आपल्याला आपला डायरेक्टर सांगतो. आपण सुद्धा प्रपंचामध्ये किती भूमिका करतोय. मुलगी तीच आहे, सून तीच आहे, बहीण तीच आहे, आपल्या मुलीची आई तीच आहे, आपल्या नातवंडाची आजी तीच आहे. म्हणजे एका वेळेला इतक्या आपण भूमिका करतो. पण त्या भूमिका करताना आपल्याला काय दर भूमिका करताना ड्रेस पालटून यावा लागतो का? थांबा म्हणले आता मी आजीच्या भूमिकेत येते, थांबा म्हणले आता बहिणीच्या भूमिकेत. नाही, आपण ड्रेस न पालटता नाना प्रकारच्या भूमिका करतो. पण आपण या सगळ्या भूमिकेपासून अलिप्त असतो. त्या वेळेपुरची ती भूमिका आहे. रंगभूमीवरी जैसा नट नाना रूपे लाघव दाविद, परी मूळ स्वरूपी नव्हे पालट, प्रेक्षकांचा दृष्टीभ्रम. तैसा नाटकी लीलाधर, तेने घेतला अवतार, चरित्र केले मनोहर, भक्ता कारणे लीला करी. भगवंताने अवतार घेतला. तो नाना प्रकारच्या लीला केला. भगवंत म्हणतो मी कसा आहे? रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. मी रंगहीन आहे, पण ह्या भगवंत म्हणतो ही लीला करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये मी अवतरलो. जसा श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी कौरवांच्या सभेमध्ये आला त्यावेळेला तोच कृष्ण प्रत्येकाला वेगळा दिसत होता. कुणाला वाटला आपला सखा आहे, कोणाला वाटला आपला नातेवाईक आहे, कोणाला वाटला आपला मित्र आहे, म्हणजे कोणाला वाटतं हा राजा आहे सुंदर, कोणी म्हणतंय पराक्रमी आहे, आणि शत्रूला वाटतं आपला मोठा शत्रू आला, म्हणजे आहे तो एकच की नाही. पण प्रत्येकाला तो वेगवेगळा दिसत होता. काय म्हणते बा? तैसा नाटकी लीलाधर, तेने घेतला अवतार, चरित्र केले मनोहर. हे सगळं चरित्र भगवंतानी केलंय. कृष्ण लीला कशासाठी आहे? भक्ताकारणे लीला करी. या भक्तासाठी तो नाना प्रकारच्या लीला करतो. तेनेची निर्मिले ब्रह्मांडास, त्या माझी केला तेने प्रवेश, तेनेची केला त्याचा नाश, परी न पाळते मूळ रूप. ब्रह्मांडही त्यानेच निर्माण केलंय, त्या ब्रह्मांडात प्रवेशही त्यानेच केलाय, आणि निर्माण केलेल्या ब्रह्मांडाचा नाश करणाराही तोच आहे. जसा कुंभार मातीचे वेगवेगळे हे करतो, उद्या त्याला तो कलर, ते जे काही वस्तू निर्माण केली त्यांनी, चित्र निर्माण करतो, मावळे करतो, प्रदान करतो, शिवाजी महाराज करतो, नाना प्रकारचे गणपती करतो.
उद्या त्याला असं वाटलं की आता ही कच्ची ओली माती आहे, नको बाबा ह्याच्याऐवजी दुसरं काही बनवायचं आहे, पुन्हा त्याचा चिखल करतो, पुन्हा नवीन वस्तू तयार करतो. म्हणजे एकाच वस्तूतनं अनेक प्रकारच्या वस्तू निर्माण करणारा तोच आहे, निर्माण करणाराही तोच आहे, नाही तोच आहे. तेणेची निर्मिले ब्रह्मांडास त्या माझे केला तेणे प्रवेश, तेणेची केला त्याचा नाश, परीन पालटे मूळ रूप. पण त्याचं मूळ रूप काही पालटत नाही. म्हणजे मूळ कसं आहे, निर्गुण निराकार आहे, हे त्याचं मूळ स्वरूप काही बदलत नाही. तो भक्तांच्यासाठी आकाराला येतो पण मूळ स्वरूपामध्ये तो आहे तसाच आहे. हेची भगवंताचे नाट्य कोणी यासी माया म्हणत, ही भगवंताची लीला, याला कोणी म्हणतं ही भगवंताची माया आहे. हेची ईश्वर लीला चरित एकांतिक भक्त जाणते. एकांतिक भक्त जे आहेत म्हणजे त्या परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणाचं चिंतन नाही, त्याला एकांतिक भक्त म्हणतात. हे एकांतिक भक्त या भगवंताची ही लीला जाणतात. तेणे मानवाचा देह धरिला, दाविले अद्भुत चरित्राला, गुरुचा अमृतपुत्र आणला, अतर्कविंदान कृष्णाचे. या भगवंताने श्रीकृष्णाने मानवी वेश धारण केला आणि अत्यंत अद्भुत असं चरित्र केलं. काय केलं? उज्जैनला सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्याभ्यास केला आणि विद्याभ्यास केल्यानंतर कालच आपल्या गुरुपौर्णिमा झाली. विद्याभ्यास केला आणि गुरुपौर्णिमेला गुरुला काहीतरी द्यावं म्हणून गेला. विचारलं गुरुला, तुला काय देऊ, तुम्हाला काय देऊ? सांदीपनी ऋषी म्हणाले, तू मला काय देणार? मला जे ज्ञान प्राप्त झाले तुझ्यामुळेच, ते तुझं तुला दिलं. एखाद्याची वस्तू घेतली त्याची त्याला परत केली, त्यात उपकार काय? तुझेची ज्ञान हे तुला फिरवून सांगतो. तूच दिलेलं ज्ञान मी तुला सांगितलंय, काय गुरुदक्षिणा घेणार? मग त्यांनी आपल्या गुरुपत्नीला विचारलं, आईसाहेब महाराज नाही म्हणतात, काय देऊ? तिने काही प्रापंचिक गोष्टी मागितल्या, गाव फ्रीज आणून द्या, अमुक करा तमुक करा, म्हणजे त्या काळचं जे काय असेल ते नाही मागितलं. त्यांनी सांगितले की माझा मुलगा समुद्रामध्ये बुडून मरण पावलेला आहे, तेवढा मला आणून दे. आणि तो भगवंताने आणून दिला. म्हणजे मेलेला मुलगा सुद्धा परत आणून दिला. आता ज्याच्याकडे एवढं सामर्थ्य होतं मेलेला पुत्र परत आणून द्यायचं, त्याला अभिमन्यूला पुन्हा जिवंत करणं काही कठीण होतं. पण तो लीलाचा भाग आहे, त्याच्या लीलेचा भाग आहे. आता ज्यांनी अभिमन्यूला वाचवलं नाही, त्यांनी उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षितीचं रक्षण केलं. म्हणजे केव्हा काय करायचं ह्या त्याच्या इच्छेचा परिणाम आहे. अतर्क्य लीला त्याची आहे. गुरुचा मृत पुत्र आणिला अतर्क्य विंदान कृष्णाचे, ब्रह्मास्त्राने गर्भी मृत. त्या अश्वत्थाम्याने टाकलेल्या ब्रह्मास्त्राने तू मेला असता म्हणाले. परीक्षित राजाच ऐकतोय ना, याला जिवंत केलेलं उत्तरेच्या गर्भामध्ये. ते शुकताला सांगतायत, तू आईच्या उदरामध्ये असताना ब्रह्मास्त्राने मरण पावला असता, पण त्याही ठिकाणी तुला कोणी वाचवलं? कृष्णाने. तुझं असता तुझं जिल्हे जीवित भक्तवत्सल दीनानाथ, तेने तुझं रक्षले. त्या आईच्या गर्भामध्ये त्याने तुझं रक्षण केलं. आपल्या सगळ्यांचंच रक्षण करतो. 9 महिने आपण आईच्या उदरामध्ये असतो, कसं रक्षण करतो तो परमात्मा? त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो आपलं रक्षण करतो. बाणासुर युद्धात रणांगणे
जेणे पराभविला शूलपाणी लुब्ध केजा सेविंदिरा बाणी सदे अधाडीला स्वरलोके. बाणासूर होता. हा बाणासूर बळीचा मुलगा बाणासूर. या बाणासुराने युद्धामध्ये शंकराला जिंकलं होतं आणि फक्त शंकराची भक्ती केली होती. तेव्हा त्याला शंकराला जिंकणारा, मग शंकराने त्याला प्रसन्न होऊन 1000 हात दिलेले. आता 1000 हात दिलं गप्प बसायला पाहिजे. पण त्या 1000 हाताने आता युद्ध करायला जावं तर सगळे शत्रू जिंकून घेतले. आता ह्याच्याशी युद्धाला कोणी समोर उभं आहे ना. एका वेळेला 500 धनुष्य हो, एका हातात बाण एका हातात धनुष्य, असे 500 धनुष्य एका वेळा घेऊन जर तो समोरचा शत्रू उभा राहिला तर कोण समोर उभं राहणार. मग एकदा असा शंकराच्या दर्शनाला गेला असताना म्हणतो की मला वर पाहिजे. म्हणले काय? माझ्याशी युद्ध करणारा एखादा योद्धा द्या. शंकर म्हणले बाबा तुला आता विनाशकाले विपरीत बुद्धी. असा ज्याने शंकराचा वर मागितला हा बाणासूर, त्याला सांगितलं ज्या दिवशी तुझ्या रथावरचा पक्षी आहे त्याचा तो लाकडी पक्षी होता, तो म्हणले उन्मळून खाली पडेल त्या दिवशी तुला योद्धा भेटेल. आणि तसा कृष्ण भेटला त्याला. म्हणजे अशा बाणासुराचा भगवंताने त्याचे सगळे हात छेदले असते, पण शंकर प्रगट झाले युद्धामध्ये. म्हणले माझ्या भक्ताचं रक्षण कर, तोही तुझ्या भक्ताचाच पोरगा आहे. मग त्याचे 2 हात रक्षण करून बाकी सगळे सुदर्शनाने छेदले. असा हा बाणासूर. म्हणजे ज्याने बाणासुराचा एवढा अहंकार नाहीसा केला असा परमात्मा, पण त्याचा वध कोणी केलाय? त्या व्याधाने एक बाण मारला, ही पण त्याचीच लीला आहे. त्याला एवढं करता येत नव्हतं का? ज्याने 1000 हात असणाऱ्याशी युद्ध केलं त्याला ह्या एका शिकाऱ्याशी युद्ध करता आलं नसतं का? पण हा त्याच्या मायेचा खेळ आहे. बाणासुर युद्धात रणांगणे जेणे पराभविला शूलपाणी लुब्ध केजासी बिंदिता बाणी सदेह धाडीला स्वरलोकी. ज्याने भगवंताला बाण मारला त्या व्याधाला भगवंताने आकाशामध्ये सदेह वैकुंठाला पाठवून दिलं, विमान बघवलं त्याच्यात. आपल्यासारख्याने काय केलं असतं? भस्म करून टाकलं असतं, एवढी शक्ती होती तर कृष्णाकडे काय. पण कृष्णाने तसं नाही केलं. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. सर्व शक्ती संपन्न श्रीकृष्ण त्यासी आपले देहरक्षण करणे अशक्य नव्हते जाण परीन ठेवला भूलोकी. ज्याने इतक्या लोकांच्या देहाचं रक्षण केलं, परीक्षिता तुझा तर आईच्या उदरात रक्षण केलं, एवढं सामर्थ्य ज्याच्याकडे होतं त्याला काही त्या लुब्धकापासून आपला देह वाचवता आला नसता का? पण त्याला आता हा देह अदृश्य करायचा होता. परी न ठेवला भूलोकी नट धरी जैसी भूमिका अभिनय करीतया सारिका तेने रीती कृष्णे देखा. चरित्र केले इतरार्थ. नट जशी भूमिका धारण करतो तसा अभिनय करतो. कृष्ण म्हणतोय मी आज बालरूप धारण केलंय, मग आई मला मारायला आली तरी तिचा मार मला सहन करायला पाहिजे. म्हणजे ज्या भूमिकेत तो शिरलेला आहे ती भूमिका तो उत्तम प्रकारे वठवतोय. चरित्र केले इतरार्थ, इतरांना आनंद वाटावा म्हणून या लीला भगवंताने केलेल्या. चरित्र केले इतरार्थ मर्त्य देही नसावे आसक्त. आपण यादव शापग्रस्त तेनेची ज्ञानी ते जे आत्मनिष्ठ तीही न देहा राखावे.
म्हणले मर्त्य देहामध्ये आसक्ती राहू नये. हा देह जाणार आहे ना, आज नाही उद्या जाणार आहे ना. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हा मर्त्य देह आहे म्हणजे जो जाणाराच आहे एवढं माहीत आहे. त्या देहाबद्दल आसक्ती कशाला बाळगायची. काय म्हटलंय पहा, मर्त्य देही नसावे आसक्त. आपण कोण आहेत. भगवंताने विचार केला आपण यादव आहे आणि त्या ब्राह्मणाने शाप दिलेला आहे की यादव वंश नष्ट होईल. मग तो त्याचा जो शाप आहे तो खरा करायचा आहे म्हणून आपला हा देह आता विसर्जित करायचा आहे. आपण यादव शापग्रस्त तैसेची ज्ञानी जे आत्मनिष्ठ तीही न देहा राखावे. तसे जे आत्मनिष्ठ आहेत जे ज्ञानी आहेत त्याही माणसाने आपल्या देहाचा लोभ करू नये. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह राहिला तरी उत्तम आहे. भगवंताची सेवा करायला आयुष्य मिळालं. गेला तरी उत्तम आहे. जाणारच आहे आज नाही उद्या. त्यामुळे त्या देहाची आसक्ती बाळगायची नाही. ऐसी कृष्ण निर्याण पवित्र कथा प्रातःकाळी गाता ऐकता तेने पाविजे वैकुंठा म्हणे शुकमुनी रायासी. अशी भगवंताची जी लीला आहे ती पहाटे म्हणावी, दुपारी म्हणावी, संध्याकाळी म्हणावे, केव्हाही 24 तासात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा भगवंताचं नाम घ्या. त्याच्या लीलेचं स्मरण करा, श्रवण करा. हे कोण सांगताय. शुकमुनी परीक्षिती राजाला सांगताय. कृष्ण विरहाने परम विव्हळ दारुक द्वारकेशाला तात्काळ वसुदेव उग्रसेनासी वृत्तांत सकळ प्रभास क्षेत्राचा निवेदिला. द्वारकेला आलाय दारुक. वसुदेव आणि उग्रसेनाला हे सगळी हकीकत सांगितली. ऐको निदारुण वृत्तांत शोकातिशयाने झाले मूर्छित. शुद्धीवर येता रडत पडत आले प्रवास क्षेत्राशी. उग्रसेनाला अत्यंत वाईट वाटलंय. वसुदेवालाही वाईट वाटलंय. आपला पुत्र गेला. आलेच प्रभास पट्टण क्षेत्राला. दुःख अतिशय कपाळ पिटिली. कुणी मुखी घालती माती भूमीवरील लोळण घेती. हाहाकार करतात. कृष्ण विरहाचे दुःख असह्य. वसुदेव देवकी मोकलती धाय. दुःखातिशय म्हणती हाय. प्राणत्यागला तक्षणे. त्याचा दुःखाचा आवेग वसुदेव देवकीला सहन झाला नाही. त्याने प्राणत्याग केला. आता वसुदेव देवकी गेली म्हणल्यानंतर वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी म्हणजे बलराम दादाची आई तिने पण पतीच्या देहाबरोबर आपल्या देहाचा त्याग केला. प्राणत्याग करी रोहिणी यादव स्त्रिया सेविती अग्नी. सती गेली बलराम पत्नी अतर्क करणी दैवाची. बलरामाची पत्नी कोण आहे. रेवती. ती पण त्याच्याबरोबर सती गेली. प्रद्युम्नादिकांच्या अर्धांगिनी पतीसहित गेल्या सहगमने. रुक्मिणी प्रभृती कृष्णपत्नी त्याही प्रवेशल्या अग्नीत. तेथ पाचला अर्जुन कृष्णवीर हे झाला खिन्ना. कृष्णोपदेशाचे करून मनन सावरले मना फुले. सगळ्या कृष्णाच्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या देहत्याग केलेला आहे. अर्जुन आला पण अर्जुनाने भगवंताने त्याला गीतेचा उपदेश केलेला होता. वांसांसी जीर्णानी यथा विहाय. हा सगळा उपदेश त्याने ऐकलेला असल्यामुळे आणि तोही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातनं ऐकलेला असल्यामुळे त्याने आपल्या दुःखाला नियंत्रित केलं. आवेग दुःखाचा सहन केला. कृष्णोपदेशाचे करून मनन सावरले मन आपले. त्यालाही शोक करता आला असता पण त्याने आपलं मन आवरलं. यथा सांगाणी यथा कर्म केले यादवांचे उत्तर कर्म. शेष परिवार सवे घेऊन गेला इंद्रप्रस्थाशी. सगळ्यांचं यथासांग केलेले दहनविधी काय आहे ते. आणि मग सगळ्या राहिलेल्या यादवांना त्यांच्या स्त्रियांना मुलाबाळांना घेऊन तो इंद्रप्रस्थ नगराला गेलेला आहे. कृष्ण विरहित द्वारकापुरम
क्षणा माझी गिरीसागर. कृष्ण आता नाही आहे द्वारकेमध्ये. एका क्षणात समुद्राने ती द्वारका गिळंकृत केली. वर्जोनिया कृष्ण मंदिर अवघे नगर बुडविले. द्वारकेला फक्त कृष्ण मंदिर ठेवलं त्याने आणि बाकी सगळी द्वारका बुडवली. श्रीकृष्ण सदैव विद्यमान कृष्ण मंदिर मंगलायतन. त्या मंदिराचे करता स्मरण अमंगल सर्व दूर होई. कृष्ण ज्या मंदिरामध्ये निवासाला होते ते मंदिर तेवढं ठेवलेलं आहे, बाकी सगळं त्यांनी द्वारका बुडवून टाकले. त्याचं स्मरण करावं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला कथा बघा आता उद्या. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम आरती प्रभुची कमल जापती विठलाची. हे दिले चरण विटेवरती सावळी घनश्याम मोती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लागला पंचबाण जासी. लागला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले पान पावताची. उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्यवाला. नितीला अभिर गुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी डाळ वाजताना. जल्लरी डाळ वाजताना. नाचती वक्त प्रेम अत्यंत कुंतले. चित्त हरी पायी कुंतले चित्त हरी पायी. गणोला पावती बाई. आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय